डहाणू जनता कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक एका लक्षवेधी वळणावर। नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर। आपण पाहत आहात तर डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। डहाणू जनता कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसात सुरू होणार आहे। डहाणू जनता कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक लागलेली असून दिनांक 20/3/2025 ते 26/3/2025 रोजी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज दिनांक 25/3/2025 रोजी काही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं असून दरवर्षी ही निवडणूक पक्षाचा सिंबॉल नसला तरी पण निवडणूक जोरदार लक्षवेधी निवडणूक असते। परंतु यावेळी माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डहाणू विकास आघाडी म्हणून पॅनल तयार केलेलं असून माजी चेअरमॅन मिहिर शाह आणि माजी चेअरमॅन भरत राजपूत यांना एकत्र आणून वेगवेगळी निवडणूक लढण्यापेक्षा जाणकार व्यक्तींना पुढे आणून डहाणूच्या विकासासाठी सर्वजण एकत्र यावेत असे मत माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले। जर निवडणूक झाली तर 15ची एकत्र टीम काम करतील। चेअरमॅन आणि उपचेअरमॅन वेळेवर समजतील। जर कोणी विरोधात जनता बँकेच्या निवडणूक फॉर्म भरला तर या 15 लोकांची टीम समोर लढेल। राजकीय पक्षाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन डहाणू जनता बँकेच्या माध्यमातून सर्व ठेवीदार, कर्जदार, सर्व ग्राहक यांच्या फायद्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलणं असं या पॅनलचं ध्येय आहे। इतर वेळी विविध पक्षांची मंडळी एकमेकांच्या पक्षनेत्याप्रमाणे कार्य करत असतात, परंतु जनता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षाची मंडळी एकाच छताखाली निवडणूक लढण्याची डहाणूमधील पहिलीच वेळ असेल किंवा यापुढे पण असे झाले असेल। जनता बँक निवडणूक दरवर्षी अशी निवडणूक वाटतं की नगर परिषदची निवडणूक आहे ही अशी रस्सीखेच होत आहे, लेकिन आज काहीतरी वेगळाच विषय आहे। म्हणजे काय नाही, एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, आर्थिक व्यवहार त्याच्यातून चालतात। तिथे पक्षीय किंवा अशा पद्धतीने वादावादी करण्यापेक्षा ह्या शहरातली चांगली माणसं जी त्यातली जाणकार आहे, ज्यांना अनुभव आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणून डहाणू विकास आघाडी म्हणून आम्ही पॅनल उभं केलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी हे 15 लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी जर निवडणूक झाली तर त्याला सामोरे जाणार आहेत। हो हो, तर 2.5 वर्ष कोण ते आम्ही ठरवू। आता आमचं निर्णय आपसामध्ये झालेला आहे आणि त्या पद्धतीने तिथे आता ह्या ठिकाणी अनुभव असलेली लोक आहेत बरीच। मी आतापर्यंत ह्या ठिकाणी चेअरमन राहिलेला, तर त्याच्यावरती आम्ही ठरवून घेऊ। भरत आणि मिहिर मिळून ठरवतील, आमचे सर्व संचालक ठरवतील। साधारणपणे सुरुवात करावी मिहिरने असं भरतचा आग्रह आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे निर्णय घेऊ। आणखीन कोणी फॉर्म भरते तर त्याच्या समोर तुम्ही पॅनल म्हणून समोर जाणार ना आम्ही। कुठल्याही व्यक्तीशी आमचा विरोध नाही, पण आमच्या पॅनलच्या समोर जाईल तेव्हा आम्ही सगळे पॅनलचे पॅनल त्यांच्या विरुद्ध लढणार। सगळ्यांचं चिन्ह आम्ही एकत्रित ठेवणार, एकच ठेवणार आणि त्या पद्धतीने लोकांसमोर आम्ही जाणार, मतदारांसमोर, त्या ठिकाणी भागधारकांसमोर जाणार।